नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण तंदूर पनीर सँडविच तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी एक गाजर घेतलेले आहेत, 7-8 लसूण पाकळ्या, 1 कांदा आणि 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत. सुरुवातीला आपण कांदा बारीक असा कट करून घेणार आहोत. कांदा आपला कट करून झाला की आपण शिमला मिरची कट करून घेऊया. शिमला मिरची देखील आपण एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. शिमला मिरची कट करून झाल्यानंतर आता आपण गाजर कट करून घेणार आहोत. गाजर कट करून झालेला आहे. आता आपण लसूण पाकळ्या घेणार आहोत. लसूण पाकळ्या पण एकदम बारीक अशा चॉप करून घ्यायच्या आहेत. आणि शेवट कोथिंबीर घेऊन कोथिंबीर आपण कट करून घेऊया. आपल्या सर्व बारीक असं कट करून झालेलं आहे. इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीर देखील एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. सुरुवातीला आपण लसूण टाकून घेणार आहोत. लसूण 1 हात 2 मिनटं छान असा हा तेलावर परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवूनच आपण आता सर्व भाज्या परतून घेणार आहोत. लसूण परतल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेऊया कांदा. कांदा हाय फ्लेमवर एक 5 मिनटं परतून घ्यायचा आहे. जास्त लालसर करायचं नाही आहे. फक्त आपण हा एक 5 मिनटं हाय फ्लेमवर परतून घेत आहोत. आता यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊया. शिमला मिरची, गाजर, टाकून एक 2 मिनटं आपण हे हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो करू नका, नाहीतर भाज्यांना पाणी सुटेल. आपण हाय फ्लेमवरच ह्या भाज्या फक्त टॉस करून घेत आहोत. यामध्ये उकडलेले कॉर्न आणि उकडलेला मटार टाकून मिक्स करून घेऊया. आपण यात काही मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा मिक्स हर्ब, चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. आता शेवट गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण जे पनीर कट करून घेतलेलं आहे, हे पनीर आपण भाज्यांमध्ये टाकून घेणार आहे. त्यामध्येच बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि ह्या भाज्या आपण संपूर्ण थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी आपण ह्या भाज्या एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये मी भाज्या काढून घेतलेल्या आहेत. भाज्या थंड झालेल्या आहेत. आता आपण इथे तंदूर मेयोनीज
टाकून घेणार आहोत. मी 2 चमचे हे तंदूर मेयोनीज टाकून घेतलेलं आहे. यामध्येच टमॅटो केचप टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. आता इथे 2 ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत. तर ब्राऊन ब्रेडला आपण सुरुवातीला पुदिन्याची चटणी लावून घेऊया. पुदिन्याची चटणीचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि दुसऱ्या ब्रेडवर आपण टमॅटो केचप लावून घेणार आहोत. आता आपण जे भाज्यांचं सारण किंवा तंदूर सारण तयार केलेलं आहे ते आपण ब्रेडला लावून घेऊया. व्यवस्थित असं पसरवून आपण यावर चीज किसून घेणार आहोत. आणि दुसरा ब्रेड ठेवून घेऊया. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बटर मेल्ट झालेला आहे, बटर टाकून घेणार आहे. आणि हे आपण तयार केलेलं सँडविच दोन्ही बाजूनी छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मध्ये आधी बटर टाकून घ्यायचं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. दोन्ही बाजूनी क्रिस्पी झाल्यानंतर मी हे सँडविच काढून घेणार आहे. आपलं तंदूर पनीर सँडविच तयार झालेला आहे.